नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता संकर्षण हा आपल्या ओजससाठी ब्रेड पुडिंग बनवत असतो. जसं जसं यूट्यूबवर सांगितलं जातं तसं तो प्रयत्न करत असतो. तेवढ्यात आता भूमी घरी येते आणि भूमी त्याच आकाशच्या विचारांमध्ये असते, त्यामुळे तिचं लक्ष हे नसतं. परंतु ती वळून किचनकडे पाहते, तेव्हा ती म्हणते की हे इथे अचानक किचनमध्ये असे काय करतायत. म्हणून ती पुढे येते. त्यावेळेला मग बाबा येतात आणि म्हणतात की भूमी, तू क्षितिजाला दे माझ्याकडे, मी तिला सांभाळतो आणि तुला जरा किचनमध्ये संकर्षणला काय मदत करता येते का ते जरा बघ, असं ती सांगतात. आणि त्यावेळेला मग भूमी म्हणते की ठीक आहे, मी बघते. आणि क्षितिजा बाबांबरोबर आतमध्ये निघून जाते. तेव्हा मग भूमी येते आणि विचारते की संकर्षण, हे काय करताय तुम्ही किचनमध्ये. तेव्हा तो म्हणतो की ओजसला ब्रेड पुडिंग आवडतं ना, पल्लवी त्याला ब्रेड पुडिंग बनवून द्यायची, ते त्याला खूप आवडायचं. मग मी बघतोय प्रयत्न करून ओजससाठी चांगला बाबा बनण्याचा प्रयत्न करतोय आणि तसंच करतोय. त्यावेळेला मग आता हे काय ऑनलाईन बघून ट्राय करतोय. काय झालं, पहिल्यांदा बनवून झालं माझं, परंतु ते सगळं जळलं, करपलं. म्हणून आता परत दुसरं ट्राय करतोय. तेव्हा भूमी म्हणते की तुमची काही हरकत नसेल तर मी करू का प्रयत्न, मी ट्राय करू का, असं विचारते. त्यावेळेला मग तो म्हणतो की खरंच तू बनवशील. तेव्हा ती म्हणते की हो नक्कीच, म्हणजेच मी हे ओजससाठी काहीतरी प्रयत्न करते ना, म्हणजे अगदी पल्लवीसारखं नाही मला बनवता येणार, परंतु मी माझ्या पद्धतीने नक्कीच प्रयत्न करेन. आणि काय ना, या अशा छोट्या छोट्या गोष्टींवरूनच तर ओजसला आपलं प्रेम कळणार आहे आणि तुम्ही ओजसची किती काळजी करता आणि तुम्हाला त्याच्याबद्दल किती वाटतं हे त्याला या सगळ्या कृतींमधूनच तर समजणार आहे ना. त्यामुळे मी एकदा प्रयत्न करून बघू का, तेवढंच ओजसलाही बरंच वाटेल. तेव्हा संकर्षण म्हणतो की शुअर, ये, मी तोपर्यंत जातो, असं म्हणून तो आता आतमध्ये निघून जातो. त्यावेळेला भूमी आता ब्रेड पुडिंगची तयारी करायला सुरुवात करते आणि तिच्या पद्धतीने ती सगळं नेहमीप्रमाणेच करत असते. खरं तर तिच्याही हाताला खूपच छान चव असते आणि म्हणूनच ती ते सगळं बनवत असते. आणि ते बनवत असताना आता सुलोचनाची नजर ही तिच्यावर पडते. नेहमीप्रमाणेच तिला त्यामध्ये काहीतरी करायचं असतं, म्हणून ती बारीक नजर ठेवून भूमीवर असते. नंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश हा नेहमीप्रमाणे उत्साहाने, जसे पहिले भूमी असायची तसंच ऑफिससाठी निघालेला असतो. आणि ऑफिससाठी निघालेला असताना त्याच्या सगळ्या गोष्टी, त्याच्या ज्या काही फाईल्स असतात, बराच कामाचा बॅकलॉग असतो, तो व्यवस्थितपणे घेऊन जात असतो. रागिनी विचारते की आकाश, अरे हे काय करतोयस तू, ऑफिसला निघालायस का. तेव्हा तो म्हणतो की हो आत्या, ऑफिसला निघालो आहे, बरेच दिवस ऑफिसला गेलेलो नाही आहे, मागचा बॅकलॉग वगैरे सगळं भरपूर भरून काढायचं आहे, खूप कामं पेंडिंग आहेत, त्यामुळे निघालो आहे ऑफिसला. रागिनी चिडून म्हणते की झालं, या भूमीने काल चावी दिली ना, त्याबरोबर हा टुनटुन नाचायला लागला माकड उड्या नुसत्या. हे ना मला काही सुखाने जगूच देणार नाही आहेत. थोडे दिवस ऑफिसला गेले असते तर ताबा मिळवता असता, परंतु नाही, ह्याला तर ऑफिसला यायचंच आहे. तेव्हा मग तो निघत असताना म्हणतो की बरं आत्या, तू पण माझ्यासोबत चल ऑफिसला, म्हणजे काय ना, बाकीच्या काही महिन्यांचे काही डिटेल्स असतील ते तुम्हाला सांगू शकशील, बरोबर की नाही. त्यावेळेला मग आता ती म्हणते की आकाश, हो चालेल, मी येते तुझ्याबरोबर, परंतु ना मला हे कळतच नाही आहे, म्हणजे तू हे सगळं कशासाठी करतोयस. ती भूमी कशी वागते हे बघते ना तू, परंतु हे सगळं तू करतोयस कशाला ते मला कळत नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की मला ना आता भूमीच्या वागण्याने वगैरे काहीच फरक पडत नाही आहे. मला इतकंच कळतं आहे की मला पूर्वीसारखं माझं सगळं रुटीन करायचं आहे, माझी कामं ही मला व्यवस्थितपणे पार पाडायची आहेत, म्हणून मी हे सगळं करते, बाकी काही नाही. तेव्हा मग रागिनी मुद्दामच तोंडेकल्या बोलते की आकाश, खरं तर तू असं ऑफिसला जाणार आहेस, सगळं काम करायला लागणार आहेस, पूर्वीसारखं होणार आहेस, त्यामुळे मला बघून फारच आनंद झाला. परंतु खरंच एक गोष्ट वाईट वाटते मला, की किती काही केलं तरी भूमी ही आपला हेका सोडायला तयारच नाही आहे. किती काही झालं तरीही ती मात्र तुझं ऐकायलाच तयार नाही आहे, असं म्हणून आता ती जरासं त्याला डिमोटिवेट करण्याचा पुन्हा प्रयत्न करते. परंतु तरीही आकाश तिच्याकडे काही लक्ष देत नाही. नंतर मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, ये लवकर, मी थांबलो आहे. आणि मग आकाश त्याच्या सगळ्या फाईल्स पुन्हा भरत असतो. तेवढ्यातच रागिनी येते आणि म्हणते की ते सगळं जाऊ दे आकाश, हे घे. मानसी तेवढ्यातच किचनमधून बाहेर येते. आकाश म्हणतो की आत्या, हे काय आहे. तेव्हा रागिनी म्हणते की डिवोर्स पेपर. मग तो म्हणतो की हो, भूमीने हे डिवोर्स पेपर पुन्हा पाठवून दिलेले आहेत. तेव्हा मग ती म्हणते की हो, मग तेच तुला म्हणते आहे, आपण एक काम करूया. रागिनीला असं बोलताना पाहून मानसी घाबरते आणि म्हणते की हे काय करतायत आई, म्हणजे ताईच्या विरोधात हे कटकारस्थानं पुन्हा चालू केलीत की काय. मग आकाश म्हणतो की आत्या, हे कशासाठी पण तू देतेस. रागिनी म्हणते की आकाश, अरे भूमीने घटस्फोटाचे पेपर पाठवलेच आहेत
आणि आपण एक नाटक करूया. आपण ना याच्यावर खोटी खोटी सही करूया. म्हणजे तू सही कर याच्यावर तुझी तुझी आणि हे पेपर्स ना आपण तिच्याकडे त्या संकर्षणच्या घरी पाठवून देऊया. म्हणजे काय आहे ना, भूमी ना हे पेपर्स बघेल आणि ती जराशी बिथरेल आणि मग बिथरल्यानंतर ती घाबरेल आणि मग कदाचित ती तुला येऊन भेटून खरं कारण काय ते सांगू शकेल. तेव्हा मग आकाशला हे सगळं खरं तर आवडत नाही. आकाश आता त्या गोष्टीचा विचारच करत राहतो आणि मानसी घाबरते. ती म्हणते की हे सगळं आई मुद्दाम घडवून आणत आहेत. म्हणजे यांच्या मनात असं आहे की काहीही करून आकाश भाऊजींना ताईपासून वेगळं करायचं आहे. त्यानंतर मानसी विचार करतच राहिलेली असते, ह्यांचं काय चाललंय नेमकं. रागिनी म्हणते की तुला काय वाटतंय, ही खोटी सही, ही सही तुझी खरीच असणार आहे. आणि त्याच वेळेला मग ते संकर्षण आणि भूमी दोघंजणही तुझ्या या पेपर्सचा योग्य तो वापर समजतील आणि मग घटस्फोटाचं हे प्रकरण पुढे जाईल. काही ना काही करून त्या भूमीचा या घरावरचा पूर्णपणे अधिकार कायद्यानेही संपवून टाकायचा आहे मला. तेव्हा मग आकाशला म्हणते की घे घे लवकर, अरे कर याच्यावर सह्या. म्हणजे काय ना की नेमकं सगळं काही व्यवस्थित होईल. भूमी आहे ना ती सगळं काही विसरेल आणि तुझ्याकडे परत येईल. तेव्हा आकाश तिला म्हणतो की नाही आत्या, मला हे योग्य वाटत नाही आहे. म्हणजे तू बोलतेस ते ठीक, परंतु मला वाटतंय की याचा काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो. भूमीला हे जर पाठवलं ना, तर हे सगळं पाठवल्यानंतर पहिल्यांदा तर ती खूप दुःखी होईल. तिला वाईट वाटेल याचं की मी तिला स्वतःहून आता डिवोर्स दिलेला आहे. म्हणूनच मला एक गोष्ट नक्की वाटते की काही झालं तरीही हे सगळं करण्याचा हा मार्ग नाही आहे. म्हणजे जर भूमीला बोलतं करायचं असेलच ना, तर याच्यापेक्षा आणखीही काही मार्ग आहेत. त्या मार्गाने तिला बोलतं करता येईल, परंतु हा मार्ग नको. हा मार्ग योग्य वाटत नाही आहे मला, असं सरळ ती बोलून दाखवतो आणि तिकडून निघतो की तू पण चल. तेव्हा मग रागिनीला मानसी डब्बा देते आणि मनू तिथेच विचार करत राहते की बरं झालं भाऊजींनी आईचं यावेळेला ऐकलेलं नाही. नाहीतर त्या तसेही टपलेलेच आहेत दोघांना वेगळं करण्यासाठी. आणि भाऊजी नेहमीप्रमाणे रुटीन फॉलो करत आहेत, व्यवस्थित सगळं करतायत. याचा अर्थ की ताईच काहीतरी भाऊजींना बोलली असेल आणि ताईला मी इथे बोलवलं तर ताई याच हेतूने इथे आली असेल की आईंचे सगळे मनसुबे त्यांना हाणून पाडायचे असतील म्हणून. मला माहिती आहे ताई, तू कुठेही असलीस ना तरी कायम ह्या घराचं हितच जपणार आहेस आणि भाऊजींची तुला काळजी आहे हे तू पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंस. आणि तेच मला तुला कळवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कितीही काही झालं तरीही इथल्या गोष्टी तुला सांगायलाच हव्यात. तू नक्कीच काहीतरी करशील. तेव्हा मग भूमी ही किचनमध्ये ब्रेड पुडिंग बनवत असताना संकर्षण येतो आणि म्हणतो की भूमी जरा बघतेस का, म्हणजे ना क्षितिजा रडतीये. बाबांनी पण पाहिलं आणि मी पण शांत केलं, परंतु तरी ती शांतच होत नाही आहे. म्हणजे थोडे आणखी एफर्ट्स घेता आले असते, परंतु मला जरा मेल चेक करायचे, त्यामुळे तू प्लीज बघशील का, अर्जंट आहे माझं काम. ती म्हणते की हो मी बघते जाऊन. असं म्हणून ते तिथलं हातातलं काम तिथेच टाकते आणि क्षितिजाजवळ धाव घेते. आणि तेवढ्यातच सुलोचना तिची संधी साधण्यासाठी म्हणून किचनमध्ये येते आणि मुद्दामच ती म्हणते की या ब्रेड पुडिंगच्या मिश्रणात ना मीठच घालते डिगभर, म्हणजे हिच्यावर पुन्हा काहीतरी आरोप येईल आणि ही खाणारच नाही माझा मुलगा कधी. तेव्हा मग पटकनच ती मिठाची बरणी घेत असते आणि टाकत असते. तेवढ्यात भूमी तिचा हात धरते आणि म्हणते की हे काय करताय तुम्ही, या पुडिंगच्या मिश्रणामध्ये तुम्ही हे मीठ का घालताय. तेव्हा मग ती म्हणते की मीठ घालते कारण माझ्या नातवाला हे कधी आवडलं नाही पाहिजे याच्यासाठी मी हे सगळं करते. खरं तर तू असं वाटतंय तुला की तू माझ्या मुलीची पल्लवीची जागा घेऊ शकशील म्हणून हे सगळं करतेस ना, परंतु तुला मी हे कधीच करू देणार नाही आहे, लक्षात ठेव. तेव्हा भूमी म्हणते की अहो काय बोलताय हे तुम्ही, जर हे सगळं त्याने खाल्लं तर त्याच्यासाठी चांगलंच आहे ना. आणि शिवाय मी कुठेतरी त्याला आईची माया लावण्याचा प्रयत्न करते. जर त्याने हे खाल्लं आणि त्यानिमित्ताने त्याच्यात आणि माझ्यात काहीतरी जरासं चांगलं ना तर निर्माण झालं तर मग काय वाईट आहे ना. त्यामुळे मी म्हणते की किती काही झालं तरीही तुम्ही प्लीज याबद्दल काहीही चुकीचा विचार करू नका. आणि जर त्याने माझ्या हाताने खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे. प्लीज मला ओजसची आई होण्याचा प्रयत्न करू द्या, मला थोडी मदत होऊ द्या. तेव्हा मग लगेचच संकर्षण येतो आणि विचारतो की भूमी काय बोलतायत हे नक्की, म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा भूमी म्हणते की काही नाही, म्हणजे ना त्या काय त्यांना मी सांगत होते की ओजस नेहमी बनवलेलं खाऊ द्या आणि मी त्याला भरवते, म्हणजे कसं आहे आमच्या दोघांमधलं नातं अगदी स्ट्रॉंग होईल. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की हो अगदी बरोबर, ठीक आहे तू म्हणतेस तेच कर. तेव्हा लगेच संघर्ष निघून गेल्यानंतर ती म्हणते की ओजसची आई होण्याचा प्रयत्न करतेस, परंतु लक्षात ठेव कधीही तू त्याची आई होऊ शकत नाहीस. असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेला भूमी ही गप्प उभी असते. बाबा आता ओजसला घेऊन तिथे किचनमधून टेबलवर आणतात आणि म्हणतात की बाळा इथे बस, हे बघ तुझ्यासाठी काय आहे तुझं फेवरेट. तेव्हा भूमी ती डिश ठेवते आणि ओजस म्हणतो की वाव ब्रेड पुडिंग, थँक्यू सो मच आजी, तू केलंस ना माझ्यासाठी. मागे वळून बघतो तेव्हा भूमी असते. भूमीला पाहिल्यावर म्हणतो की तू केलंस का हे, नाही मला नाही पाहिजे हे.
तेव्हा मग बाबा म्हणतात की अगं बाळा, अरे बाळा हे खाऊन घे ना. संकर्षण पण येतो आणि म्हणतो की ओजस बाळा, बघ तुझं फेवरेट ब्रेड पुडिंग तुझी आई बनवायची तसंच अगदी बनलं असेल. बघ लवकर, खूप छान वास येतोय ना याचा, प्लीज बघ खाऊन बघ. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, मला नको आहे हे सगळं, हिने बनवलं आहे ना, हिने बनवलेलं मला काही पण नको आहे. तेव्हा मग आता संकर्षण म्हणतो की ओजस बाळा, असा हट्ट नाही करायचा, प्लीज उठ बघू. तेव्हा मग तो उठून चाललेला असताना लगेचच तो थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि डिश बाजूला सारून ओजस निघून जातो. भूमी पुन्हा एकदा त्याला बघते आणि बाळा म्हणते. तेव्हा तो म्हणते की ए मला बाळा बिळा काही बोलू नको, समजलं मी ओजस आहे. तेव्हा मग लगेचच भूमी त्याला पकडायला जात असताना तो तिला ढकलून देतो आणि भूमी तिथे घसरते आणि तिथे तिला एक बेडचा कोना लागतो आणि तो कोना लागल्यामुळे, सोफ्याचा कोना जोरदार लागल्यामुळे आता त्याच्यावर संकर्षण ओरडतो आणि म्हणतो की ओजस, आणि त्याच्यावर हात उचलायला जातो. भूमी पटकन त्याचा हात धरते आणि म्हणते की संकर्षण नाही, आणि ती अगदी चिडूनच हात धरते. आता ओजस खूप घाबरलेला असतो आणि बाबाचा हा अवतार पाहून तो धावत जातो आणि तेवढ्यातच सुलोचना तिथेच त्या प्रकरणावर चांगलीच तेलात पाणी घालायला आलेली असते. ती म्हणते की काय केलं ते तुम्ही जावई बापू, अहो पल्लूने या घरात आजतागायत कोणाला ओजसवर आवाज चढवू दिलेला नाही आणि तुम्ही आज चक्क त्याच्यावर हात उचललात, आणि तेही ती नसताना. काय केलात तुम्ही हे, तुम्हाला कळतंय का, असं म्हणून ती आता त्याच्यावर खूप ओरडत असते. आणि मग हे सगळं पाहून संकर्षणला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो की सॉरी, चुकलं. तेव्हा मग ती म्हणते की कसं चुकलं, अहो असंच असतं, कधीही दुसरी आई घरात आली ना तर बाप हा तिसराच होऊन बसतो, कधीही तो आपला राहत नाही, हे आता माझ्या ओजसला कळलं असेल, किती बिथरला तो बिचारा, असं म्हणून आता ती तिकडून निघून जाते आणि संकर्षणला खूप गिल्टी वाटत असतं. आता आकाश एक 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 लिस्ट, कामाची लिस्ट अथर्वला सांगत चाललेला असतो. अथर्व म्हणतो की अरे आकाश, हो हो जरा सावकाश सांग, म्हणजे मी टाईप करून घेतो ना तसंच. मग तो म्हणतो की नाही आता अथर्व, अजिबात वेळच नाही आपल्याला थांबण्यासाठी, त्यामुळे तू कुठपर्यंत आलास ते मला सांग. सप्लायरची लिस्ट, हां त्याच्या पुढचं मी तुला सगळं सांगतो, असं म्हणून तो आता पुन्हा चालू करतो. रागिनी विचार करते की झालं, आणखी थोडे दिवस जरा इथे ऑफिसमध्ये एकटीला काम करता आलं असतं तर जरा काहीतरी इथे गफला करता आला असता आणि थोडे पैसे पण आले असते खिशात. तसंही स्वतःकडे काही दमडी नाही आहे माझ्याकडे, आणखी थोडे दिवस ऑफिस भेटलं असतं तर काहीतरी जरासं करता आलं असतं. परंतु हा बाबा आता आकाश इथे ऑफिस जॉईन केलं आहे म्हटल्यावर मला इथे काही घोळ घालता येणार नाही आहे. असं काहीतरी केलं पाहिजे ना, ज्यामुळे हा जरासा कामावरून डिस्ट्रॅक्ट होईल किंवा पुन्हा ऑफिसमध्ये येणंच बंद करून टाकेल. असा काहीतरी विचार मला जरा केला पाहिजे, असं म्हणून ती त्या गोष्टीचाच विचार करते आणि बाजूला येते. म्हणते की नाही, असं या आकाशला आता मोकळं सोडून चालणार नाही. मागच्या वेळेला जेव्हा भूमीचा फोटो पाहिला तेव्हा डिस्ट्रॅक्ट झाला होता, आता पुन्हा एकदा. मग ती वरुणला फोन लावते आणि म्हणते की हॅलो वरुण, माझं जरा एक महत्त्वाचं काम आहे. मागच्या वेळेला कसं तू त्या भूमीचा आणि संकर्षणचा फोटो इथे मला पाठवला होतास, तसाच एखादा काही फोटो तुला मिळतोय का बघ ना, म्हणजे जर तसा काही एखादा फोटो काढलास तर अगदी बरं काम झालं असतं. त्यावेळेला संकर्षणला आता असं कसं अडकवायचं याचा विचार वरून करतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे, माझंही तसं आता कामच आहे त्याच्याकडे, मी त्याच्या घरीच जातो आहे. बरं ठीक आहे, मी बघतो जाऊन काय करता येईल ते, मी फोटो वगैरे मिळतोय का बघतो, असं म्हणून तो आता तिथून निघत असतो. त्यावेळेला रागिनी विचार करते की चला आता माझं काम झालेलं आहे, म्हणजे संकर्षणचा हा फोटो हा व्हायरल करायचाच आहे आकाशकडे. त्यावेळेला इथे पल्लवीकडे हात जोडून संकर्षण माफी मागतो आणि म्हणतो की माफ कर मला पल्लू, आपल्या मुलावर मी पहिल्यांदा हात उचलला, खरं तर खूप वाईट वाटलं मला, मला याची शिक्षा मिळाली पाहिजे. तो तिच्याच तिथे समोर टेबलवर हात आपटत असतो जोरजोरात. भूमी येते आणि त्याला थांबवते. संकर्षण प्लीज हे सगळं करू नका, का करताय हे सगळं. संकर्षण म्हणतो की मी चुकलोय, मी पहिल्यांदा ओजसवर हात उचलला, पल्लवीलाही याचं खूप वाईट वाटलं असेल, मी काय करू, माझ्या मुलावर मी हात उचलला आहे. तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे, तुम्ही चिडला होतात त्यावेळेला आणि तो खूप सांगूनही समजत नव्हता, म्हणूनच तुम्ही हे सगळं केलंत ना. ठीक आहे, आता पल्लूलाही कळलं असेल तुमच्या पल्लवीला की तुम्ही प्रयत्न करताय ना त्याच्यासाठी किती प्रयत्न करताय, किती जपताय, हे सगळं समजतंय ना पल्लवीला, त्यामुळेच तर खरं काहीच बोलणार नाहीत त्या, तुम्ही प्लीज विचार करू नका इतका. आणि मग भूमी म्हणते की तुम्ही थोडा वेळ द्या. तो म्हणतो की काय करू मी, बघितलंत ना किती प्रयत्न करतोय आपण, तू पण करतेस, परंतु ओजस काही ऐकायलाच तयार नाही आहे, तो स्वतःचा हट्ट सोडायला तयार नाही आहे.
भूमी म्हणते, संकर्षण प्लीज असं करू नका. अहो लहान मुलगा आहे तो, त्याला समजून घ्या, त्याची मानसिकता समजून घ्या. लहान मुलं ही इतक्या लवकर सगळ्या गोष्टी नाही समजू शकत. आपणच त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याच्या कलेने घेतलं पाहिजे. त्यामुळे आता तुम्ही जे काही त्याला ओरडला आहेत, त्याचं त्याला किती भीती वाटलेली हे त्याच्या नजरेत दिसून येत होती. त्यामुळे आता सध्या तरी आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे आणि त्याला समजूत काढली पाहिजे, त्याच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे. चला आपण त्याच्याकडे जाऊया, असं म्हणून संकर्षणला ती तिथे घेऊन जाते. आता अथर्वला आकाश एक एक पुन्हा सगळं काम सांगत असतो आणि म्हणतो की हे बघ, आता मागच्या वेळेपर्यंत या मंथपर्यंत जे जे काही आपला माल गेलेला आहे आणि सप्लायरचे डिटेल्स आहेत, त्याचप्रमाणे फायनल बिल, पेमेंट, चलान सगळं काही मला हवं आहे, ते सगळं चेक करायचं आहे, असं आकाश त्याला बोलून दाखवत असतो. त्यावेळेला अथर्व म्हणतो की बरं ठीक आहे चालेल, मी बघतो सगळं, मला थोडा वेळ दे. त्यावर आकाश म्हणतो की हो, आणि मुंबईच्या ऑफिसचं जे काही आहे, पुण्याच्या ऑफिसचं ठीक आहे तुला बघावं लागेल, परंतु मुंबईच्या ऑफिसचे जे डिटेल्स आहेत ते तुला राजा काका नक्की देईल, तू त्याला फोन कर. तेव्हा मग तो म्हणतो की हो अरे मी विसरलोच, ठीक आहे करतो. आकाशला पुन्हा काहीतरी आठवतं. तो अथर्वला आवाज देतो आणि म्हणतो, एक मिनिट, आणखी एक महत्त्वाचं काम आहे. अथर्व बोलतो, बोल ना काय काम आहे. तेव्हा मग आकाश त्याला म्हणतो की तुझ्याकडे आता असं काम आहे माझं की डॉक्टर संकर्षण अधिकारी, त्याची सगळी इत्थंभूत माहिती मला हवी आहे. हे ऐकल्यावर अथर्व पाहतच राहतो. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, त्याची सगळी सगळी माहिती मला हवी आहे. काय ना की त्याची प्रोफेशनल, प्रायव्हेट सगळ्या गोष्टी मला माहिती हव्यात. तेव्हा मग अथर्व म्हणतो की कशासाठी पण आकाश हे सगळं. तेव्हा तो सांगतो की हे सगळं याच्यासाठी की मला भूमीच्या बाबतीतली जी सत्य आहेत, ज्या गोष्टी आहेत ते माहीत करून घेण्यासाठी या माहितीचा उपयोग होऊ शकतो. कारण किती काही झालं तरी भूमी मला सांगणार नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, संकर्षणची माहिती काढून मी त्या सत्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो की भूमी माझ्याशी हे सगळं असं का वागते आणि संकर्षणचं बॅकग्राऊंड नेमकं काय आहे ते या सगळ्यामधून, या माहितीमधून मला समजेल आणि त्यासाठीच मी तुला हे सगळं सांगतोय. तर प्लीज हे सगळं केलंस तर बरं होईल. तेव्हा मग अथर्व म्हणतो की ठीक आहे चालेल, मी करतो सगळं, नको काळजी करूस तू. त्या संकर्षणच्या नेमकं ऑफिसबद्दल किंवा त्याच्या घराबद्दल हे सगळं काही मी माहीत करून तुला नक्कीच कळवेन, असं आता आकाशला अथर्व प्रॉमिस देतो. आणि आकाश त्याच गोष्टीने आता विचार करायला लागतो. कारण काही झालं तरीही नेमकं भूमी असं का वागते, त्यामागचं काय सत्य आहे हे आकाशला जाणून घ्यायचं असतं. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की इथे वरून हा फोटो क्लिक करत असतो. समोर भूमी, ओजस आणि संकर्षण असतात. तर आता ओजस हा झोपलेला असतो आणि भूमी आणि संकर्षण त्याला दोघंजणही अगदी डोक्यावरून हात फिरवत असतात. म्हणजेच अगदी आई-बापासारखे आणि आई-वडिलांसारखे. हे बघत असताना आता वरून तो पटकन एक फोटो क्लिक करतो आणि रागिणीला पाठवून देतो. आणि ठरल्याप्रमाणे एक फोटो आकाशच्याही मोबाईलवर जातो. आता आकाश तो फोटो बघतो आणि त्या फोटोमध्ये आता भूमी आणि संकर्षण दोघंजणही त्याच्या ओजसच्या बाजूला असतात आणि भूमी त्याच्यावर मिठाच्या घड्यांच्या पठ्ठ्या ठेवत असते. हे सगळं आता तो बघतो आणि त्याच वेळेला रागिनी आता आकाशजवळ जाते आणि म्हणते की आकाश काय झालं, तू इतका विचार कसला करतोयस. त्यावेळेला मग आता इथे आकाश तो फोटो दाखवतो आणि रागिनी तो फोटो पाहते आणि तो फोटो पाहिल्यानंतर त्यांना जबरदस्त असा धक्का बसतो. आकाशही बघतच राहिलेला असतो. त्यावेळेला मग आता आकाशने पाहिल्यानंतर रागिनी म्हणते की आता आकाश नाही, बस झालं, हे सगळं काय करते भूमी. यावरून स्पष्ट दिसून येते की भूमी तिथे रुळली आहे आणि त्या पोराला ती आपल्या मुलाची माया देते. हे सगळं का कळत नाही आहे तिला. आणि आपली क्षितिजा ही मात्र आपल्याला पोरकी झाली आहे. बस आता नको, आता क्षितिजाला काही करून आपल्या घरी आणायचंच आहे, बस झालं. तिला असं दुसऱ्याच्या घरात असं परक्यासारखं नाही ठेवायचं आपण. तिचं घर आहे स्वतःचं, तिची हक्काची माणसं आहेत, तर मग तिला आपल्या घरी आणायचंच. क्षितिजाला असं त्या संकर्षणच्या तिराईत माणसाच्या घरी आपण ठेवायचंच नाही आहे, असं सरळ ती बोलून पुन्हा एकदा आकाशच्या मनामध्ये भडका उडवण्याचा प्रयत्न करते. आता रागिनीच्या या बोलण्यामुळे आकाशवर काही फरक पडेल का आणि आकाश हा पुन्हा एकदा भूमीकडे जाऊन तिला क्षितिजाचा हक्क मागेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.